नमस्कार, आपण पाहतात लोकाधार न्यूज। नागोठणे रमाईनगरमध्ये अज्ञात चोरट्याने 2 घरांमध्ये चोरी केली असून लाखो रुपयांचे दागिने व रक्कम लंपास केली आहे। चोरींच्या घटनांमुळे नागोठणा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, रमाईनगरमधील नागरिक आहेत। आपण बघतोय इथे त्यांचे भाऊ जे आहेत विजय शिर्के यांच्या इथे सुद्धा चोरी झालेली आहे। तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया, काय म्हणतात बघूया। आपलं नाव सांगा। किसन धर्मा शिर्के, रमाईनगरमध्ये राहतो। माझ्या लहान भावाच्या घरी रात्री चोरी झालेली आहे। त्याच्यानंतर माझा एक चुलत भाव आहे, त्याच्या घरी चोरी झालेली आहे। एकच रात्री 2 चोऱ्या झालेल्या आहेत। आणि हा जो या 2 कंपन्यांच्या जो आता माणसांचा समूह आहे वाढलेला आहे, याच्यापासून खरोखर सर्व नागरिकांना या गोष्टीचा त्रास भोगावा लागणार आहे। चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत। परवाच्या दिवशी 5 चोऱ्या एका रात्रीत झाल्या, काल रात्री 2 चोऱ्या झाल्या। मी नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्कतेने राहावं। आपल्या जे नवीन नवतरुण आहेत त्यांनी रात्री पोलिसांच्या मदतीने दक्षता घ्यावी या गोष्टीची। आपण आलटीपलटी का होईना एक 4-5 जण असे जागे राहून आपल्या गावाचं, आपल्या घराचं, आपल्या परिवाराचं रक्षण करावं, ही नागोठणे वासियांना विनंती आहे। आज आमच्या दोन्ही घरांचं भरपूर प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सोनं गेलेलं आहे, पैसा गेलेला आहे। प्रशासनालाही विनंती आहे की आपण याच्यावर अगदी जातीने लक्ष देऊन आम्हालाही न्याय मिळावा आणि सर्व जनतेला या गोष्टीचा, आपण पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत। आज इथे जेव्हा आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आम्हाला पोलीस स्टेशनकडूनही चांगलं सहकार्य मिळालं आहे। त्याही तातडीने डॉग स्क्वॉड बोलवलेला आहे। पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत, पण तरी पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला याच्यातून लवकरात लवकर न्याय मिळावा। आमचा जे काय नुकसान झालेलं आहे त्याची 100% भरपाई नसली, नाही मिळाली तरी पण आपल्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करून आम्हाला आमचं नुकसान भरपाई मिळावी ही विनंती करतो। आपण पाहतोय की नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, कारण या रिलायन्स इंडस्ट्रीज आल्या कारणाने मोठ्या प्रमाणात लोंढा या UP बिहार वरून लोक येत आहेत, मध्य प्रदेश मधून येत आहेत। मध्य प्रदेशमध्ये एक असं गाव आहे की तिथे फक्त चोऱ्या करणारे गाव आहे, परंतु ही जी सगळे लोंढे आहेत हे सगळे आता या विभागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लोक येताना आपल्याला दिसत, आणि मोठ्या प्रमाणात चोरे, दरोडेखोरे, बलात्कार अशा प्रकार वाढत चाललेले आहेत। आपण प्रशासनाला आवाहन करूया की याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे अगदी CCTV कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी, ज्या काही नागरिकांच्या मदत पाहिजे असतील त्या नागरिकांच्या मदत घेतली पाहिजे। CCTV साठी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, सुप्रीम कंपनी यांच्याकडनं सुद्धा मदत घेतली पाहिजे, आणि सुप्रीम कंपनी, रिलायन्स कंपनीने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात इथल्या नागरिकांना, इथल्या पोलिसांना, इथल्या प्रशासनाला मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे, कारण की त्यांचे लोंढे इथे येत आहेत आणि ते लोंढे मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि कोण कसं येते काही समजत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सतर्क राहणे गरजेचं आहे। आपल्याकडे असणाऱ्या भाडेकरूंचं सुद्धा आपण सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे, कारण की जेणेकरून पोलिसांना तपासामध्ये त्याचा सहभाग लाभेल। पोलिसांनी सुद्धा, आता आम्ही सकाळी एका महिला पोलिसांना फोन केला तर त्यांना सांगितलं तुम्ही जागेवर व्हेरीफाय करण्यासाठी या, किंवा जागेवर इथल्या लोकांचे जे काय म्हणणं आहे ते बघा, की कारण की इथल्या जे लेडी महिला आहेत त्या आतमध्ये ज्या ठिकाणी स्पॉट घडलेले आहेत त्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते, आणि म्हणून तपासाच्या अंती काही दखल होऊ नये यासाठी आपण त्या मॅडमला फोन केला होता। आणि त्या मॅडमला फोन केल्यानंतर मॅडम बोलतो आताच 5 मिनिटं झालेत, 15 मिनिटं झालेत, लगेच कसं। आपण त्यांना सांगितलं होतं की 2 पोलीस पाठवा आणि तुमची प्रोसेस तिकडे करा, आणि मग तुम्ही 2 माणसं इथे पाठवली म्हणजे तिथले जी लोक आहेत ती लोक तिथे म्हणजे हालचाल होणार नाही, किंवा तपासामध्ये जे काही बाधा निर्माण होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो पोलिसांसंदर्भात। पोलिसांनी पण त्या पद्धतीने आपल्यासोबत वागलं पाहिजे। PSI कुलकर्णीकडे आपण कुलकर्णी यांना फोन केला, त्यांनी 5 मिनिटांमध्ये ते आपल्या इथे आले आणि त्यांनी CCTV कॅमेऱ्याचं सुद्धा त्यांनी आपल्याला आणि स्क्वॉडला सुद्धा त्यांनी लगेच इथे पाचारण केलं। परत आपण क्राईम ब्रांचच्या लोकांना सुद्धा ते बोलवत आहेत, आणि हा
जो तपास आहे ते बहुतेक क्राईम ब्रांचकडे देत आहेत. तर आपण बघूया एकंदरीत कशा पद्धतीने तपास चालतोय आणि इथल्या हे जे गरीब लोक आहेत या गरीब लोकांना, कारण त्यांची जी आयुष्याची जी हे ध्येय आहे ती गेलेली आहे आणि ती जर परत त्यांना भेटली तर त्यांना समाधान होईल. ते पोलिसांचं सुद्धा समाधान व्यक्त करतील. बघूया आपण कशा पद्धतीने पोलीस तपास करतायत. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सोबत DYSP साहेब इथे आलेले आहेत. आपण त्यांचे बोलणं जाणून घेऊया. सर, काय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे आता चोऱ्या होत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आता रिलायन्स मध्ये प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि मोठे लोंढे आपण मध्य प्रदेश, UP, बिहार इकडे येताना दिसत आहेत. आपल्याला काय वाटतं, काय करावं लागेल असं वाटतं? नाही, सर्वप्रथम आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि लग्न सराई पण चालू आहे. तेव्हा बरेचदा लोक लग्न सराई असल्यामुळं घर बंद करून लग्नाला जातात किंवा थंडीमध्ये लोकांना झोप अशी लागलेली असते की बाहेर कोण आलेलं कळून येत नाही. तर पोलीस दलातर्फे आम्ही हेच आवाहन करेल की आपण ज्यावेळेस बाहेर जाणार असेल त्यावेळेस आपले मौल्यवान काय वस्तू असतील, सोनं असतील, पैसे असतील, हे आपल्यासोबत किंवा आपल्या कोण शेजारी आजूबाजूला कोण नातेवाईक असेल त्यांच्याकडे द्यावे किंवा बँकेमध्ये जमा करावे. जाताना आपण आजूबाजूंना सुद्धा अलर्ट करावे की आपण बाहेरगावी चाललेले आहेत. तसेच या ठिकाणी जे मालक आहेत त्यांनी रेंटवर काय भाडेकरू ठेवलेले आहेत तर त्यांची माहिती स्वतः मालकांनी आणि त्या भाडेकरांनी पोलीस स्टेशनला जावे त्यांचं व्हेरिफिकेशन करण्याकरता. कारण हे बाहेरचे लोंढे आलेले आहेत, त्यामध्ये आरोपीपणा असायची किंवा चोर असायची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यासाठी नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपल्याकडे जे या ठिकाणी रेंटलवर भाडेकरू जे आहेत त्यांची माहिती पोलीस स्टेशनात देणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांना पण एक आव्हान आहे की आपण कोणती मौल्यवान वस्तू घरात न ठेवता आपण ते बँकेमध्ये जमा करावी किंवा आपले नातेवाईक ह्यांच्याकडे ती सुपूर्द करावे, जेणेकरून घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू राहणार नाही. आणि आजूबाजूला आपण जाताना आपल्या आजूबाजूंना सुद्धा आपण अलर्ट करावे की आपण दोन तीन दिवसाकरता जे काय असेल दिवसाकरता आपण बाहेरगावी चाललेले आहेत. हे आपण बघतोय DYSP साहेब होते आणि आपल्याला इथे लोकांना मोठ्या प्रमाणात जागृत होण्यासाठी त्यांनी आपल्याला सजेशन दिलेलं आहे. परंतु साहेब, इथे CCTV वगैरे या संदर्भात माझं म्हणणं आहे आपल्याला की CCTV जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये असले पाहिजे. त्यासाठी आपण रिलायन्स कंपनी किंवा सुप्रीम कंपनी याच्याकडनं मदत घेणं गरजेचं आहे. काय वाटतं आपल्याला? अगदी बरोबर बोलले तुम्ही. यावत आमचे सचिन कुलकर्णी EP आहेत ते सुद्धा फॉलोअप घेतात, मी पण फॉलोअप घेतो. शक्यतो जेवढे आम्हाला CCTV कॅमेरे लावता येईल तेवढं आम्ही लावायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि यासाठी आम्हाला ग्रामपंचायत किंवा स्थानिक लोकांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण हा सुद्धा त्यांचा सुद्धा मुद्दा आहे. सर्वच ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरा लावणे आम्हाला शक्य नाही, पण ज्या ज्या महत्त्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. मदत घ्याल ना? मदत लागणार ना आम्हाला. रिलायन्स आम्हाला कोण स्पॉन्सरशिपमध्ये कोणती कंपनी देत असेल तर आम्ही अवश्य त्यांना सपोर्ट करू. आम्ही करणार त्याचा, आम्ही करणार. रिलायन्स कंपनीला आम्ही करतो, कुलकर्णी साहेब पण करतात. जेवढा लवकर होईल तेवढा आम्ही कॅमेरा लावायचा प्रयत्न करतो. बघूया आता साहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलेलं आहे. कारण रिलायन्स कंपनी आणि सुप्रीम कंपनी इथे आपल्याकडे आहे आणि हे असताना सुद्धा जर आपल्या इथे नागोठण्यामध्ये काही गोष्टींची कमतरता असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण रिलायन्स कंपनी आणि सुप्रीम कंपनी स्वतःहून ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. याची इथली व्यवस्था, इथला विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे या दृष्टीने बघितलं पाहिजे. परंतु ते बघताना दिसत नाही. आपण बघूया साहेबांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया कशा पद्धतीने. कारण साहेबांनी मोठ्या प्रमाणात आपण फोन केल्यानंतर साहेब इथे ताबडतोब आले. त्यांनी स्क्वॉड सुद्धा लगेच ताबडतोब इथे बोलवलं आहे. CCTVचं सुद्धा त्यांनी उपलब्ध करून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे इथे चांगल्या पद्धतीने काम होत असताना काही जे अपवाद पोलिसांनी मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी चुकीची जे बोलले आपल्यासोबत ते त्यांनी चुकीचं बोलू नये. लोकांची मैत्री भावनेने वागलं पाहिजे. काही तपासाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करतो की तपासाची मध्ये काही चालढकल होता कामा नाही, यासाठी आपण फोन केला होता. परंतु त्यांच्याकडून ते उत्तर आलं ते चुकीचं आलं. मी साहेबांशी बोललो. साहेब बघूया कशा पद्धतीने त्यांची विचारणा करते, पण सर्व पोलिसांना त्यांनी सांगितलं पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा नागरिकांना सुद्धा हे सांगतो की नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जागृत राहणं गरजेचं आहे. कोण आपल्याकडे येतोय, कोण येत नाहीये, भंगारवाला येतोय काय, प्लास्टिकवाला येतोय काय, कांदावाला येतोय, बटाटावाला येतोय किंवा किराया भाडेकरू आहेत किंवा भाडेकरू विचारण्यासाठी येतो की बाबा रूम आहे का काय. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण सर्वांनी जागृत राहणं गरजेचं आहे. मी साहेबांशी विनंती केलेली आहे की काही लोकांना स्पॉट करा, पाच आपल्या गावामध्ये लोक तयार करा, त्यांना पोलीस मित्र म्हणून बनवा, त्यांना इथे आपण रात्री जागृत राहण्यासाठी अशी टीम बनवूया. अशा पद्धतीने जर काम केलं तर या नागोठण्यामध्ये चांगल्या पद्धतीने सगळं वातावरण होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.